गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील रहिवासी विलास बोरकर यांनी आपली हडपलेली वडिलोपार्जित जमीन परत मिळवण्यासाठी आता थेट जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे। एका पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। बोरकनहार येथील रहिवासी विलास बोरकर यांची पाऊडदौना शिवारात शेती होती। 1984-85च्या दरम्यान सिंचन विभागाच्या बंधाऱ्यामुळे त्यांची गट क्रमांक 255 मधील जमीन पाण्याखाली गेली। मात्र इतकी वर्षे उलटूनही शासनाकडून त्यांना ना नुकसान भरपाई मिळाली ना पर्यायी जमीन। याच परिस्थितीचा फायदा घेत वकील पुंडलिक निखारे आणि त्यांच्या साथीदारांनी मदत करण्याचे खोटे आश्वासन देऊन बोरकर कुटुंबाला विश्वासात घेतले। 1997 मध्ये आई आणि मुलाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून कागदपत्रे तयार करण्यात आली आणि ही जमीन आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप विलास बोरकर यांनी केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी ही जमीन परस्पर तिसऱ्या व्यक्तीला विकल्याने बोरकर कुटुंब आता पूर्णपणे उघड्यावर पडले आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आपली जमीन परत मिळवून द्यावी किंवा योग्य मोबदला मिळवून द्यावा अशी आर्त हाक बोरकर कुटुंबाने प्रशासनाला दिली आहे। सर, माझं नाव विलास केशवराव बोरकर। मी राहतो सर गाव बोरकनहार, जात महार समाजाचा आहे। तर माझी शेती 1986 पाण्याखाली गेली सर, आणि माझ्याकडे 86पासूनचे पुरावे आहेत सर। तर मी ते जमीन मिळवून म्हणून खूप प्रयत्न केलो सर, खूपच केलं सर प्रयत्न। मी इकडं तिकडं धावलो सर, शासनाने धावलो, आणि मग हा कार्यवकील मिळाला सर मला। त्यांनी तुला शेती मिळवून देईन असा तसा करून सर ते माझी शेती आपल्या नावावर करून घेतली सर। आणि त्या माझ्या सह्या नव्हत सर, आम्हाला एकटीला माहीत नाही सर। आम्ही 9-10 घरी सदस्य आहोत, ते आमच्या सह्या नव्हत सर, ते माझी आईची सही नव्हे सर, आणि माझीसुद्धा सही आम्हाला काहीच माहीत नाही आहे सर। त्यानं घपलतीने माझ्या मागे त्यांनी एक कागदपत्र बनवला सर। आम्ही त्यावेळेस 17-18 वर्षाचे होतो। तुमच्या सातबारावर आणि किती लोकांची नावं वगैरे आहेत? 3, 7 नाव आहे सर सातबारावर। माझे रजिस्ट्रीवर किती लोकांची नावं आहेत? रजिस्ट्रीमध्ये फक्त 2च लोक आहेत सर। त्याच्यात ते साईन आहे ते तुमची आहे? नाही सर, आमच्या साईन नव्हतं, आम्हाला माहिती नाही सर। बुडीतमध्ये गेलेली जमीन त्याच्यात तुमच्याकडे पत्र दिलेलं आहे का? हो सर, पुरावे आहे सर 86पासूनचे। तुम्ही शासनाशी काय मागणी कराल? मी जमिनी मागितलो सर, आणि त्या जमिनीच्या भरपाई, त्या जमिनीमध्ये आम्हाला खूप धान होतं सर, 30-40 बोरे धान होतं सर त्या काळात, 20-25 बोरे 10 बोरे धान सर त्या काळात। बोगस रजिस्ट्री ज्यांनी केली त्याच्यावर काय कारवाई करण्यात येईल? हो सर, कारवाई केल्या पाहिजे सर, त्यांनी मला परत केल्या पाहिजे जमीन आणि मोबदला। तुमची जमीन शासनाकडे वर्ग झालेली आहे? हो सर। आणि मग ती रजिस्ट्री कोणी केली? निखारे होती। पूर्ण नाव काय आहे त्यांचं? पुंडलिक तानबा निखारे, बनगाव आणि यानगर। त्यांना तुम्हाला काय म्हटलं की हे जागा तू माझ्या नावावर करून दे, मी तुला शासनाकडून सरकारी जमीन आणि 86पासून मोबदला मिळवून देईन, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुमच्या जवळचा निखारे वकील आहे। आणि त्यांनी सर 60 वर्षापर्यंत माझ्या वडिलांना दारपाणी बाजूला जागा घेतलं त्यांना, ती जागा त्यांनी दुसरी विकून टाकलं। 60 सालाच्या पहिले आई जिवंत, आम्ही लहान होतो, 4 वर्षाचे असून आम्ही, तर ती जागा त्यांना दुसरी विकलं। हेमराज बावनकरचा भाऊ एक सरपंच होता, त्यांनी विकून टाकलं सर। ते दारू पाणी बाजूला आणि गरीबी होते त्या काळात 84-82 सर। राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।